नमस्कार, मी साक्षी. इन गोवा 24 तास मध्ये सगळ्यांचे स्वागत करते. गोव्यातील अर्बन अण्णा रेस्टॉरंटने 1 वर्ष पूर्ण करताना गोवेकरांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. या रेस्टॉरंटची एक खासियत म्हणजे शुद्धता आणि स्वच्छता, ज्यामुळे इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटाचे ग्राहक येतात. So across Goa, I have tried various Udupi restaurants and South Indian restaurants, but I think Urban Anna definitely stands out because the quality of food and the hygiene that they maintain here is really impeccable. And I like this restaurant so much is because since I'm a taekwondo player, my coach has put me on a strict diet. So he has told me to consume vegetables, fruits, and food that gives you lots of energy and is very easily digested. So I think Urban Anna just fits that spot properly because the food that you get here is really healthy. Like just now I had ragi dosa, which was very delicious and very healthy. And they also have a lot of other options like neer dosa, which you don't get anywhere else. So I think this is a perfect option for somebody who wants to follow a diet and also wants to eat something healthy. Actually, I feel that diet has a very negative connotation because once you start, because the diet you need to follow every day, and this kind of food which is so delicious and healthy, you don't feel like you're actually following a diet. You feel like you're just eating your normal food, which is very delicious. And secondly, if you have their coffee is it's so good, and the way they give it to you in a brass glass, which is also very aesthetically pleasing to your eyes. And I believe when the food first comes to you, you eat it with your eyes before you put it in your mouth. So even if you're not hungry and you order something, looking at the plate only, your hunger starts increasing and you feel like ordering more. So definitely I feel if you're in and around Porvorim, definitely give Urban Anna a go and try their ragi dosa. It's delicious as well as it's very healthy. अर्बन अण्णा रेस्टॉरंट मध्ये डाएट करणाऱ्यांसाठी विविध पदार्थ उपलब्ध आहेत. रागी डोसा, मूग डोसा आणि इतर हलके आणि पौष्टिक पदार्थ या ठिकाणी खास दिले जातात. तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खास नाश्ता आणि इतर पदार्थ देखील उपलब्ध आहेत, जे दक्षिण भारताच्या पारंपरिक चवीचा अनुभव देतात. पुरी, वेलपुरी, ये शेवपुरी, ये तट्टे इडली, एक कांचीपुरम इडली, एक कर्ड राइस, दही वड़ा, रवा इडली, घी पुड़ी तट्टे इडली, नीर डोसा, बटन इडली, स्प्रिंग डोसा, मंगळूर बन्स, रवा डोसा, पालक मसाला, मूंग डोसा, मेथी डोसा, रागी मसाला डोसा. तुम्हाला प्रथम दर्शनी मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आज येऊन सोशल मीडियावर आमचं हे सर्व जे काही अर्बन रेस्टॉरंटचं पूर्ण जे प्रदर्शन आहे लाईव्ह तुम्ही आज दाखवताय, त्याच्यामुळे मनापासून पर्यंत आमच्या अर्बन अण्णा रेस्टॉरंट टीमतर्फे तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद. तुमचा प्रश्न आहे की अनुभव काय. अनुभव म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा आम्ही सांगू की अतिथी देवो भव. ग्राहक हा आमचा देव आहे. कस्टमर इज आवर गॉड. तो आमचा VIP आहे सगळ्यात. ग्राहक आम्हाला एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा इथे आम्ही जे परवरीमध्ये जे अर्बन अण्णा रेस्टॉरंट सुरू केलं ते आम्हाला अल्पावधीत एवढाच प्रतिसाद मिळतोय की काही लोकांची नजर लागेल असं म्हणू नये, वावगं ठरेल. पण आज अल्पावधीत म्हणजे फेब्रुवारीपासून आज तागा आहेत. आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे. आज आमच्या अर्बन अण्णा रेस्टॉरंटची ॲनिव्हर्सरी आहे आणि ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद आम्हाला लाभतोय. कसा लाभतोय? बांदा टू चांदा, म्हणजे बांद्यापासून चांद्यापर्यंत असं म्हटलं जातं बघा. बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक ग्राहक येऊन तिथे आम्हाला चांगला रिप्लाय देतो. फक्त रिप्लाय नाही तर सांगतोय तुम्ही आणखी रेस्टॉरंट का सुरू करत नाहीत, आमच्या बांद्यात सुरू का करत नाहीत, आमच्या कणकवलीत का सुरू करत नाहीत, कोल्हापूरला का सुरू करत नाहीत, बँगलोरला का सुरू करत नाहीत. असं प्रत्येक ग्राहक येऊन इथे प्रामाणिकपणे आपला फीडबॅक देतोय. हीच आमची मॅडम पोचपावती आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे अनुभव म्हणाल तर हे अर्बन अण्णा रेस्टॉरंट टीमचं पूर्ण क्रेडिट आहे. म्हणजे ओनर, आमचे ओनर साहेब आहेत, आमचे मॅनेजर आहेत, आमची पूर्ण काउंटर बॉय आहेत, पूर्ण टीम आहे, यांचं हे सगळं क्रेडिट आहे. आणि सगळ्याच आम्हाला ग्राहकांनी पूर्णपणे चांगला प्रतिसाद दिला आहे. आता ग्राहक आम्ही पण ग्राहकांना सांगतो की फक्त आम्हाला खुश करण्यासाठी सांगू नका की हे चांगलं आहे म्हणून. आम्ही त्यांना हे पण सांगतो की काही निगेटिव्ह असेल, काही सजेशन्स असतील, काही त्रुटी असतील, काही उणीव असतील, ते पण आम्हाला सांगत चला. कारण आम्हाला प्रोग्रेस करायची आहे. आणि दुसरा विषय असा आहे की काही डेट असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आज ॲनिव्हर्सरी आहे, अशा स्पेशल डे दिवशी आम्ही डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्त कस्टमर सांगतात की तुमचं जे फूड आहे ते अतिशय चांगलं आहे, असं आम्ही फूड कधी बघितलंच नाही.
आणि स्पेशली कांचीपुरम इडली आहे, ते आमच्या गोव्यात मिळत नाही. ती आम्ही आज कांचीपुरम इडली सुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद आहे. विदेशी पर्यटक पण इथे येत आहेत आमच्याकडे. ही आमची खासियत आहे अर्बन अन्न रेस्टॉरंट. हे तुम्हाला प्रामाणिकपणे मी नमूद करतोय मॅडम. थँक्यू व्हेरी मच. आयज आमच्या अर्बन अण्णा रेस्टॉरंटाक 1 वर्स पूर्ण जाता. आमी एक हांगासरल्या गोवन क्रावडाक लागून ऑथेंटीक साऊथ इंडियन दिवपाक लागून एक प्रयत्न केलेलो आनी म्हाका ह्या गोष्टीची खूब खोशी जाता की आमी सक्सेसफुली हांगासरल्या पर्वरीच्या सगळ्या क्रावडाक साऊथ इंडियन ऑथेंटीक फूड दिता. हांगासर आमची स्पेशलिटी म्हणजे आमी एक 15-16 तरेचे डोसा जितून आमी प्युअर घी वापरता. तशेंच आमचे जे ज्युसीस आसा ते एक्सक्लुझिवली आमी विथआउट युजींग एनी कोक किंवा पेप्सी बायकार्बोनेटेड ड्रिंक्स वापरिना. प्लस फुडान सुद्दां आमी खंयचो कलरूय वापरिना, प्लस सोडियम बायकार्बोनेटूय वापरिना. सो एक बरें दिसता की हांगासर आमकां सगळ्या लोकांनी बरो प्रतिसाद दिलो, खूब मोग दिलो आनी लोक आमकां सदांच एक नवीन सजेशन दिता आनी आमी प्रत्येक सजेशन जे आसा ते लोकां कडल्यान पॉझिटिवली घेता आनी आमी चिंतता की आमकां जर फुडें सरपाक जाय आनी लोकांक जर बरें दिवपाक जाय तांचें प्रत्येक सजेशन आमकां लागून एक इम्पॉर्टंट आसा. सो आमी फुडें पळयतना चिंतता की अर्बन अण्णा आनीकूय प्रोग्रेस करतलो आनी लोकांक जाय तशें बरें जेवण दितलो. आनी मेन म्हणजे आमकां हांगासर खुबश्या लोकांनी सांगलें की आमचो कॉफी एकदम उत्कृश्ट अशें जाता आनी तांकां खूब आवडटा कॉफी. प्लस सिग्नेचर डीश आतां लोकांक दिसपाक लागला की एक आमचो शिरा जो आसा तो पायनॅपल शिरा. प्लस जशें लोकांक डिफरंट तरेचे आमी डोसाज ट्राय करपाक लायता आमकां सदैव लोकांचो एक बरो मोग आनी बरो प्रतिसाद मेळटा. सो आय एम व्हेरी हॅपी की म्हजे मेवणेन हो एक फुडाकार घेवन हांगासर साऊथ इंडियन लोकांक एक एक्सक्लुझीव आनी प्युअर वेज रेस्टॉरंट घातल्या बद्दल. तसोच आमी एक 10 दिसां पयलीं गेरा एम्पोरियम स्टार पणजे आउटलेट सुरू केलेलो आसा. एक अरावंड 60% ऑफ द हांगासरलो मेनू आमी थंय गेरा एम्पोरियम स्टारान दवरला. सो लोकां लागीं मागता की तुमी अशेंच हांगासर येवन आमकां साथ दिवची, आमकां सजेशन दिवचें आनी जशें तुमी एक्सपेक्ट करता तशें आमी ट्राय करतले की आमी तुमकां बरें फूड दिवपाक लागून. सो हांव म्हाज्या मेवणेचें खूब अभिनंदन करता की तांणी हांगासरल्या लोकांक लागून एक बरो साऊथ इंडियन रेस्टॉरंट ओपन करून ऑथेंटीक साऊथ इंडियन दिवपाचें काम केलें. विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट विदेशी पर्यटकांमध्येही लोकप्रिय आहे. तेही इथे येऊन दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे अर्बन अण्णा रेस्टॉरंट नुसते गोवेकरांमध्येच नाही तर पर्यटकांमध्येही एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण बनले आहे. सर, हम लोग देखते हैं यूजुअली जो साउथ इंडियन रेस्टोरेंट रहते हैं या फिर उड़पी रेस्टोरेंट रहते हैं, वहाँ पे एक ही तरह का खाना रहता है, इडली डोसा वड़ा. लेकिन आप उसके बॉर्डर क्रॉस करके हेल्दी वाले डोसा भी देते हो. इसमें हमने देखा है मेथी मूंग. तो इसको रिस्पॉन्स कैसे है गोवा? हम बिजनेस से ज़्यादा करके कस्टमर का हेल्थी भी सोचते हैं और कस्टमर को जो अच्छा खाना खिलाना सोचते हैं. हमने आगे भी इससे भी अच्छा खिलाने का बहुत सोचते हैं. हम कलर यूज़ नहीं करते, एसेंस यूज़ नहीं करते, कोई सोडा वगैरह यूज़ नहीं करते. कस्टमर का हेल्थी हम पहला सोचते हैं, बाद में बिजनेस के बारे में सोचते हैं. पहला कस्टमर का हेल्थी, कस्टमर को जो चॉइस है. हमारा ये स्पेशली डिश खाने के लिए लोग आते हैं यहाँ पे. ये जो कांचीपुरम इडली आपको गाँव में कहीं भी नहीं मिलते. ये इसका अंदर पूरा हेल्थी आइटम्स है. मूंग डोसा, मेथी डोसा, पूरा 100% हेल्थी आइटम्स है और आयुर्वेदिक में आते हैं ये सब. हाँ, ये खाने से कोई हैबिट नहीं होती, सब लोगों को अच्छा है. कोई भी बीमार, कोई भी एजड, सभी लोग खा सकते हैं. सबसे ज़्यादा अर्बन अन्ना में खाए जाने वाला आइटम कौन सा है? लोगों की सबसे ज़्यादा पसंद क्या है? घी पूड़ी मसाला डोसा और हमारा स्प्रिंग डोसा साउथ इंडियन स्टाइल है. प्रोपेर उसका अंदर कोकोनट, कैप्सिकम, अनियन, टमाटो, काजू वगैरह आते हैं. ये लोग पसंद करते हैं बहुत. और इडली में घी पूड़ी तट्टे इडली और कांचीपुरम इडली. रवा इडली बहुत ये है, ये लोगों कस्टमर का ये ज़्यादा है रवा इडली का. आपके शेफ़ के बारे में बात की जाए तो आपका शेफ़ कौन सा है? वो प्रॉपर साउथ इंडियन है? सिर्फ प्रॉपर साउथ इंडियन बेंगलोर का है. जो है साउथ इंडियन बेंगलोर का जो डिश बनते वही हम इधर बने थे और गोवन कोई भी नहीं है. मतलब टोटली प्रॉपर शेफ है, हम बेंगलोर से मंगाए गए हैं. और ऑलमोस्ट 50%
ग्रोसरी भी हम बेंगलोर से मंगाते हैं। हाँ, क्योंकि बेंगलोर डिश देना है, हेल्थी डिश, और ऑयल कम रहता है, ऑयल ज़्यादा यही नहीं है। ज़्यादा करके हम नंदिनी घी से बनाते हैं। अभी नंदिनी गिरी KMF कर्नाटक गवर्नमेंट का है, वो कोई एकदम मिलावट नहीं रहती, एकदम बहुत बढ़िया है।